लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते काव्या आणि अनिशापासून. तर आता इथे काव्या म्हणते अनिशाला की आता बघितलंस ना, मी त्या खोलीत नाहीये म्हणून मिस करतायत ते मला. आणि ह्याचा त्रास तुला का होतोय असं म्हणते आता अनिशा. का नाही होणार अगं मला त्रास असं म्हणते आता काव्या. त्यांना वाईट वाटतंय हे बघून. वाईट नाही वाटणार मला असं म्हणते आता काव्या. कोणत्या हक्काने असं म्हणते आता अनिशा. कोणत्या हक्काने म्हणजे मी बायको असं म्हणते आता ती आणि थांबते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अनिशामध्ये काय काय झालं का थांबलीस. मनावर येता अडवलंस ना तू स्वतःला. पण किती दिवस अडवशील स्वतःला असं म्हणते आता अनिशा. आणि हे सगळं तू कुठल्या हक्काने करतेस हे मला नाही सांगितलं तरी चालेल पण स्वतःला सांग असं म्हणते आता अनिशा. आणि मगाशी तूच म्हणालीस ना मला की तू त्यांच्या प्रेमात पडलेली नाहीयेस म्हणून. तर आता काव्याला आठवतं कसं ते दोघं झोपत असतात, कसं ते एकमेकांबरोबर टाइम स्पेंड करत असतात. माझी नाडी सुरू आहे म्हणून हे घड्याळ चालू आहे असं म्हटलेलं असतो पार्थ. आणि ज्या दिवशी घड्याळ बंद होईल त्या दिवशी समजून जा असं म्हटलेलं असतो. तेव्हा सुद्धा काव्या त्याचं तोंड झापलेली असते हे तिला आठवतं. कसं तिच्या हाताचा मसाज करत असतो पार्थ. ह्या सगळ्या गोष्टी आता काव्याला आठवायला लागतात. आता अनिशा म्हणते काव्या काय रडतीयस. हे बघ मला माहिती आहे असं म्हणते अनिशा. त्यांना भूक लागली तर तू धडपडतेस. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं की तुला भरून येतं. हे प्रेम नाही तर काय काव्या असं म्हणते आता अनिशा काव्याला. तर आता इथे काव्या काय म्हणतच नाही. प्रश्न टाळून उत्तर बदललं नाहीये असं म्हणते आता अनिशा. अजूनही तुला जर का दिसत नसेल ना काव्या तर हा चष्मा लावणं सोडून दे असं म्हणते आता अनिशा. तिच्या हातात चष्मा घेऊन म्हणते बघा ती तसं काव्याला. आणि आता ती तिचा चष्मा ठेवून टाकते तिथे तिच्या बुकवरती काव्याच्या. तर आता इथे सकाळ झालेली असते. आणि आता इथे नंदिनी आंघोळ करून येते. आणि आता ती शोधते जीवाला. जीवा कुठे गेले तसं म्हणते आता नंदिनी. जाऊ दे तसं म्हणते आता ती. कुठेही जाऊ देत मला काय असं म्हणते आता नंदिनी. जे स्वतःच्या मनाचं करतात त्यांच्याशी मला बोलायचं पण नाही असं म्हणते आता नंदिनी. तर आता तिथे चिठ्ठी लावून गेलेला असतो जीवा आरशासमोर बघा प्रेक्षक हो. चिठ्ठी असं म्हणते आता नंदिनी. असू देत मला काय असं म्हणते आता नंदिनी. मला अजिबात वाचायची नाहीये ह्यांची चिठ्ठी असं म्हणते आता ती. आणि वाचत नाही आता ती चिठ्ठी. आणि आता ती दुसरीकडे बघते. पण तिच्या मनामध्ये असतं की तिने वाचावं म्हणून. तू चकाचक बाई असं लिहिलेलं असतं त्याच्यावरती. तर आता नंदिनी जाते आणि आता ती काढते ती चिठ्ठी आरशावरून. आणि आता ती वाचायला लागते. काय ग चकाचक बाई चिठ्ठी वाचू की नको. यात किती वेळ घेतला शेवटी घेतलीसच ना चिठ्ठी वाचायला असं म्हणत होता जीवा. अरे यांना कसं काय कळलं मी चिठ्ठी वाचायला घेतली म्हणून असं म्हणते आता नंदिनी. मला कसं कळलं हाच विचार करतेस ना असं म्हणत होता जीवा. अगं कारण मी खोलीतच आहे असं म्हणत होता जीवा. तर आता इकडे तिकडे बघायला लागते नंदिनी पण तिला जीवा दिसतच नाही. तर आता म्हणतो फसलीस ना. किती सोपं आहे ग तुला मूर्ख बनवणं असं म्हणत होता जीवा. तुझी फिरकी घेणं. ओके ओके सॉरी असं म्हणतो जीवा. माझ्यावरचा राग आता चिठ्ठीवर काढू नकोस. आय नो कारण काल जरा भांडलो आपण जरा असं म्हणते आता नंदिनी. हा हा म्हणजे खूपच भांडलोय. पण प्लीज आता राग सोडून दे. आज तुझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे. सो छान तयार हो. आणि चिठ्ठीच्या मागे काहीतरी आहे ते बघ असं म्हणतो होता जीवा. आणि आता पाठीमागे काय आहे ते बघायला जाते नंदिनी. तर आता काय काय करून ठेवलेले असतं जीवाने तिच्यावर. काय चिडक्या नाकाच्या वर टिकली छान दिसेल नाही का. चिडक्या नाकाची म्हणालत मला असं म्हणते आता नंदिनी. आता मी टिकली लावणारच नाही. ज्यांना आनंदनिवासाठी वेळ नाही ना त्यांनी दिलेली टिकली पण नाही लावणार मी असं म्हणते आता नंदिनी. आणि आता ती ठेवते ते पत्र आणि चिठ्ठीवर त्या असतात ना टिकल्या त्याही ठेवून टाकते ती आता. तर आता इथे डायनिंग टेबलवरती पार्थ असतो आणि नाश्ता करत असतो. अरे पार्थ आलास तू असं म्हणते आता मानेने. भूक लागली असेल ना तुला असं म्हणते आता मानेने. काल तुला दूध भात दिला होता तो पुरला ना रे असं म्हणते आता मानेने. हे बघ रात्री अपरात्री तुला भूक लागली ना तर सरळ मला उठवत जा रे संकोच करू नकोस असं म्हणते मानेने. आणि आता भरपेट खाऊन जा मी घेऊन येते असं म्हणते तर मानेने. आई आता राहू दे मला भूक नाही असं म्हणतो होता पार्थ. मला तुझ्याशी बोलायचं आहे तुझ्याबद्दल असं म्हणतो होता पार्थ. आणि आता तो बस म्हणतो पार्थ आता मानिनीला. आणि आता मानिनी बसते बघा प्रेक्षक हो. आणि आता मानिनी म्हणते बोल. जसं आईला कळतं की मुलांच्या मनात काय असतं तसंही मुलांना कळतं की आईच्या मनात काय असतं. काल रात्री मी पाहिलं असं म्हणत होता पार्थ. तुझ्या हातून काचेचा बाऊल फुटला असं म्हणत होता पार्थ. तर आता पार्थ म्हणतो काय चाललंय आई तुझ्या मनात असं म्हणत होता पार्थ. कसली चलबिचल आहे. लहानपणापासून बघत आलोय मी. आमच्याकडून घरात बाहेर एकाची काचेची वस्तू फुटली गोष्टी फुटल्या तर तू चिडतेस. पण आतापर्यंत तू कधीही काचेचं काहीही फुटलेलं नाही असं म्हणतो होता पार्थ. पण काल फुटलं असं म्हणतो होता पार्थ. अरे ते निसटलं माझ्या हातून ना असं म्हणते आता मानेने. मी कुठं म्हटलं तू मुद्दामन फोडलंस असं म्हणतो होता पार्थ. आई असं म्हणतो होता तो. मला काळजी वाटते तुझी म्हणून बोलतोय असं म्हणतो तो. काय झालंय काय चाललंय मनात. बोल ना माझ्याशी. खरंच सांगू असं म्हणते आता मानेने. बोलून मोकळी हो आई. बोल काय झालं असं म्हणतो होता पार्थ.
तर आता माणिनी त्याचा हात आपल्या हातामध्ये घेते. तेवढ्यातच आता कांबलीबाई येते. पार्थ हे बघ असं म्हणते आणि तेवढ्यातच कांबलीबाई येते. दुपारी काय जेवण बनवू असं म्हणते आता ती. मी फळं खाणार आहे त्यामुळे ह्यालाच विचार असं म्हणते आता माणिनी. तर आता पार्थ म्हणतो माझी महत्वाची मीटिंग आहे. डोंट काउंट मी असं म्हणतो आता पार्थ. अच्छा मग आज नंदिनीच्या आनंद निवासमध्ये अॅनिव्हर्सरी आहे त्यामुळे ती तिथेच असणार आहे. जीवा पण सकाळपासून बाहेरच आहे म्हणजे कोणीच नाही असं म्हणते माणिनी. असं कसं असं म्हणत होता पार्थ. काव्या आहेत ना असं म्हणत होता पार्थ. अगं मी मगाशी गेलो होतो ना त्याच्या रूममध्ये आंघोळीला गेल्या होत्या. त्या खाली आल्या की त्यांना विचारा आणि तेच बनवा असं म्हणत होता पार्थ. आणि आता निघून जाते ती कांबलीबाई. आई तुझ्याही मनात खूप काय काय सुरू आहे आणि काव्याचा पण अभ्यास झाला असेल आता आणि त्यांना पण कंटाळा आला असेल अभ्यास करून त्यामुळे तुम्ही दोघी लंच डेटवर जाल का असं म्हणतो होता पार्थ. डेट नाही रे काय उगाच नाही नको तिला अभ्यास करू दे तिला डिस्टर्ब करू नकोस असं म्हणते आता माणिनी. बरं तुझ्या मनात काय ते तरी सांग असं म्हणत होता पार्थ. हे घ्या कॉफी असं म्हणते कांबलीबाई. मी काय म्हणतो मी अशात आहे ना घेऊन तू चित्रपट बघायला जाशील का असं म्हणत होता पार्थ. झालं काय बरोबर. हो असं म्हणते कांबलीबाई. एक नवीन चित्रपट आलाय प्रेमाची गोष्ट 2. खूप उत्तम चित्रपट आहे मी असं ऐकलेलं आहे तुम्ही नक्की बघायला जा मी तिकीट बुक करतो असं म्हणत होता पार्थ. तू असं म्हणते आता माणिनी जाऊया ना असं म्हणते कांबलीबाई. तर आता माणिनी हसते बघा प्रेक्षक हो. तर आता पार्थ म्हणतो झालं बघ आणि तिकीट्स बुक झालेलं आहे थँक्यू दादा आपण जाऊया. थांबा मी तुम्हाला नाश्ता घेऊन येते असं म्हणते आता कांबलीबाई. नाश्ता वगैरे नको मला उशीर होतोय असं म्हणून पार जातो. आज खूप महत्वाचा दिवस आहे मला आशीर्वाद दे असं म्हणतो पार्थ. देव करो आणि तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो असं म्हणते आता माणिनी. आणि आता इथे माणिनी आणि पार्थ एकमेकांना मिठी मारतात. ऑल द बेस्ट असं म्हणते आता माणिनी. थँक्यू म्हणतो पार्थ आता आणि आता आपल्या बॅग वगैरे घेतो आणि आता तो निघून जातो तिथून. देवा असं म्हणते आता माणिनी म्हणजे दोन्ही फुलांची कामं मार्गी लागू देत रे बाबा. तर आता इथे जीवा मॉडेल बघत असतो आणि तो मॉडेल आनंद निवासचा असतो बघा प्रेक्षक हो. तर आता भास्कर येतो. वा जीवा वा असं म्हणतो होता तो. कमाल ब्युटिफुल मॉडेल. थँक्यू सर थँक्यू सो मच असं म्हणतो होता जीवा. आज आनंद निवासला 10 दिवस पूर्ण होत आहेत म्हणून मी हाताने बनवले माझ्या असं म्हणतो होता जीवा. तेही माझ्या ऑफिसमध्ये आहेस तू असं म्हणतो होता भास्कर. आय एम सो सॉरी काका. मग सर मी हे घरी बनवलं असतं ना तर नंदिनीला कळलं असतं काय मला तिला सरप्राईज द्यायचं आहे म्हणून मी इथे लवकर आला असं मला सांगितलं वॉचमॅनने असं म्हणतो होता भास्कर. गुड गुड असं म्हणतो होता भास्कर. नंदिनीला चांगलाच धक्का बसणार आहे असं म्हणतो होता भास्कर. अरे सुखद धक्का बसणार आहे असं म्हणतो होता भास्कर. नाही नाही ते होईलच सर पण मी आज तिला सरप्राईज देणार आहे हे तिला माहित नाही आहे असं म्हणत होता जीवा. मी आपला उगाच प्रिटेंड करतो की मला वेळ नाही आहे वगैरे पण आज ऐनवेळी जाऊन ना एका छानचं सरप्राईज देणार आहे तिला. आजचा दिवस ना नंदिनीचा छान लक्षात राहायला पाहिजे तसं म्हणतो जीवा. नक्की लक्षात राहील आणि तिच्याच नाही तुझ्या सुद्धा कारण तुझ्या प्रोजेक्टला आज सुरुवात होणार आहे असं म्हणतो होता भास्कर. येस सर आय एम व्हेरी एक्सायटेड असं म्हणतो जीवा. आय एम ऑल्सो व्हेरी एक्सायटेड कारण त्या जागेवरची प्रॉपर्टी पाडून तुझ्या स्वप्नांची पहिली वीट लागणार आहे असं म्हणत होता भास्कर. पण आता ह्या जीवाला माहीतच नाही की आनंद निवास पाडूनच तिथे वीट लागणार आहे बघा प्रेक्षक हो असं म्हणत होता जीवा. पण त्या जागावर ज्यांची प्रॉपर्टी आहे त्यांना वाईट वाटणार ना असं म्हणत होता जीवा. तुम्हाला सांगतो काका मी चाळीपासून मोठ्या घरापर्यंतचा प्रवास केलाय. मी परळच्या पवार सदन चाळीत राहायचो जेव्हा ती चाळ डिमॉलिश होणार होती वाईट वाटलं मला आणि गेलो होतो तिथे. खड्डा पडला होता माझ्या पोटात. आपली एक एक आठवण कोणीतरी मोडून काढताय असं वाटत होतं असं म्हणतो जीवा. 2 तास थांबलो होतो मी तिथे. नंतर गाडीत जाऊन जो काय ढसाढसा रडलोय मी. आपण जागा विकतो पण त्या जागेने आपल्या मनात घर केलेलं असतं असं म्हणतो होता जीवा. त्यामुळे त्या जागेसोबतची अटॅचमेंट आपली पाठ सोडत नाही. आता सुद्धा ती तुटणारी वस्तू ज्यांची असेल त्यांना काय वाटेल ह्या विचारानेच मला माय बॉय असं म्हणत होता भास्कर. फार इमोशनल आहेस रे तू. अरे जग हे असंच असतं ना शेवटी. आता उद्या जाऊन तुझ्या त्या लो कॉस्ट हाऊसिंगमध्ये जी लोक राहायला येणार आहेत ते सुद्धा त्यांचं आधीचं घर सोडूनच येणार आहेत ना असं म्हणत होता भास्कर. करेक्ट आहे असं म्हणत होता जीवा. पण म्हणूनच मी माझ्या आय मीन नंदिनी लो कॉस्ट हाऊसिंगमध्ये जी लोक येतील ना त्यांना होमली फिलिंग देणं माझी जबाबदारी असं म्हणत होता जीवा. हो हो असं म्हणत होता भास्कर. म्हणून तर तू तुझ्या वास्तूला तुझ्या बायकोचं म्हणजे नंदिनीचं नाव दिलं आहेस असं म्हणत होता भास्कर. हे सगळं बघून ना नंदिनी खूप खुश होणार आहे असं म्हणत होता भास्कर. सर मी एक काम करतो असं म्हणतो जीवा. आनंद निवासच्या अॅनिव्हर्सरीचा कार्यक्रम संपला ना तर मी नंदिनीला घेऊन त्या जागेवर येईल असं म्हणत होता जीवा. नक्की या. आता थोड्या वेळातच मी तिथे प्रॉपर्टी डिमॉलिश करायला जाणार आहोत आणि त्या जागेवर असंच कुठलं तरी घर असणार आहे जे आम्हाला मनापासून तोडावं लागणार आहे असं म्हणत होता भास्कर. तर आता भास्कर मुद्दा पाडवल्यासारखं करतो ते आणि आता जीवा पकडतो बघा परत त्याच्या बनवलेल्या आर्टला. तर आता इथे भास्कर मुद्दाम सॉरी सॉरी म्हणतो चुकून असं म्हणतो. सर डोंट वरी. तसंही मी असताना नंदिनीच्या आनंद निवासला धक्का नाही लागणार असं म्हणत होता जीवा. तथास्तु असं म्हणत होता भास्कर. बरं सर मी आनंद निवासला जातोय तिथला
कार्यक्रम संपवून वेळेत त्या ठिकाणी पोहोचतो असं म्हणत होता जीवा. आणि आता तो घेऊन जातो ते गोष्टी. जीवा, वादळ येणार आहे बहुतेक असं म्हणत होता भास्कर, कारण आता जोरात विजा कडकडतात. चारा जापून जा असं म्हणत होतो. आणि निवास आता तुझ्या हातात आहे असं म्हणतो भास्कर. तर आता बाय बाय सर असं म्हणून आता जीवा जातो. तर आता इथे आनंदनिवास दाखवले आणि आता सगळी तयारी करत असतात आणि तेवढ्यातच आता आनंदिनी येते. आणि आता ती बघते की खूप छान सजवलेलं असतं ना आनंदनिवासला, तर तिला खूप आनंद होतो. खूप छान दिसते आज खरं बघा प्रेक्षक हो. नंदिनी खूप छान तयार होऊन आलेली असते ती आज. नंदिनी ताई, आलीस तू असं म्हणतात आता त्यातल्या बायका. किती गोड दिसतेस. ऍक्च्युली ना नंदिनी ताईला ह्या टिकलीमुळे छान दिसते ती असं म्हणते आता दुसरी मुलगी. दिसणारच ना असं म्हणतात त्या बायका. जीवाने दिली असेल टिकली असं म्हणतात त्या. आता दिलीच नसेल तर स्वतःच्या हाताने लावली असेल तिच्या कपाळावरती टिकली असं म्हणतात त्या बायका. तर आता सगळ्या बायका हसायला लागतात. ताई असं म्हणते ती बाई, तू एकटीच आलीस? जेव्हा दादा कुठे आहे आणि कधी येणार आहे असं म्हणते ती बाई. हो ना असं म्हणते ती बाई, आम्ही सकाळपासून किती वाट बघत होतो जीवा दादाची. आम्हाला वाटलं होतं सगळ्यात आधी तोच येईल इथे, जसा गणपती विसर्जनाला आला होता असं म्हणते आता ती बाई. बास, अजिबात नाव नाही घ्यायचं आपल्या जीवादादाचं. आनंदनिवासला द्यायला वेळ नाही आहे आता त्यांच्याकडे असं म्हणते नंदिनी. गेले ते दिवस. आता जे काय सेलिब्रेशन करायचं आहे ते आपण सगळ्यांनी मिळून करायचं असं म्हणते आता नंदिनी. बस चला तयारीला लागा असं म्हणते नंदिनी. ताई काय झालंय, भांडण झालंय का तुझा आणि दादाचं असं म्हणते आता एकटी बाई. अरे तयारीला लागा म्हणते ना मी असं म्हणते आता नंदिनी. चला चला निघा इथून असं म्हणते आता ती चिडून मिळत असते बघा प्रेक्षक. आणि सगळे आता कामाला लागतात. ताई असं म्हणते ती बाई, रेखाताईंचा फोन आला होता, त्यांच्या भावाच्या बाळाचा आज बारसा आहे, त्यामुळे त्या आज येणार नाही तसं म्हणते आता ती. अगं काय असं म्हणते आता नंदिनी. बरं बरं ठीक आहे असं म्हणते आता नंदिनी. तर आता नंदिनी खूप चिडलेली असते कोणच नाही आहे म्हणून. काय हे, रेखाताई पण नाही जीवा पण नाही तसं म्हणते आता नंदिनी. काही हो, नका येऊच नका. गेली 10 वर्ष मी आनंदनिवास चालवते, पण या मुलींना आता आलेल्या त्या जीवांची ओढ आहे. मी पण वेडी आहे. मी का त्यांनी दिलेली टिकली लावली. ठीक आहे असं म्हणते आता नंदिनी. मी सुद्धा जीवाना बघून घेईन. अॅनिव्हर्सरीपेक्षा त्यांना त्यांची कामं महत्वाची वाटतात ना. ठीक आहे असं म्हणते आता नंदिनी. अगं हो ताई, ते तू काल आठवण करायला सांगितलं होतंस ना. अगं ते आपल्या जागेचे ओढणार शिरीष काका असं म्हणते आता ती बाई. ते पण येणार आहेत का आज असं म्हणते ती. अगं हो, काय झालं, मी त्यांना किती दिवस झाले कॉल करण्याचा प्रयत्न करत होते. काय कॉन्टॅक्टच होत नाहीये, काय बोलणंच नाही झालं त्यांच्याशी. आणि तुला तर माहितीच आहे ना 10 वर्ष झाली आपला आनंद निवास त्यांच्या या जागेवर उभा आहे असं म्हणते आता नंदिनी. आज ते आले तर किती बरं होईल असं म्हणते ती. आणि हो, आपल्या ह्या जागेचं रेंट ॲग्रीमेंट पण रिन्यू करायचं आहे. बरं झालं आठवण केलीस, मी त्यांना कॉल करते असं म्हणते आता नंदिनी. ठीक आहे ठीक आहे अच्छा म्हणते ती. तर आता नंदिनी आपला फोन बाहेर काढते बघा प्रेक्षक हो. आणि आता ती कॉल करते. तर आता ती त्या माणसाला कॉल करते. तर आता नंदिनी बघतो तो माणूस. तर तो कॉल घेतच नाही. आता घेतो बघा प्रेक्षक हो. तर आता हॅलो असं म्हणतो तो. हॅलो का, हां काका मी नंदिनी बोलते असं म्हणते तर नंदिनी. अहो गेले किती दिवस झाले मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करते, पण काय रिस्पॉन्सच देत नव्हता तुम्ही असं म्हणते नंदिनी. कशी आहेस नंदिनी बेटा असं म्हणतात ते. अगं मी काही दिवस आउट ऑफ इंडिया होतो असं म्हणतात ते. अच्छा ओके ओके, मग आत्ता आलात का तुम्ही बाहेरून असं म्हणते नंदिनी. अजूनही मी आउट ऑफ इंडियाच आहे असं म्हणतो तो. अच्छा, पण आताच तुम्ही मला म्हणालात ना की आउट ऑफ इंडिया होतात म्हणून असं म्हणते आता नंदिनी. ते मी तर तो खोकायला लागतो मुद्दाम. काका सावकाश सावकाश असं म्हणते ती. तू फोन का करत होतीस असं म्हणत होता तो. अहो काय नाही काका, आपल्या आनंद निवासला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत ना असं म्हणते नंदिनी. तर एक छोटासा कार्यक्रम ठेवला होता, त्यासाठी इन्व्हाइट करायला फोन केला होता मी. आणि आपलं रेंट अग्रीमेंट रिन्यू करायचं आहे ना. हो हो, अगं मी आल्यावर आपण करूया ना, सविस्तर बोलूया असं म्हणत होता तो. हो काका तेच तेच बोलायचं होतं असं म्हणते नंदिनी. काय गोष्टी वेळेत पूर्ण झाल्या तर बरं ना. आणि तुम्ही कधी येताय परत असं म्हणते नंदिनी. तर तो म्हातारा घाबरतो बघा प्रेक्षक. हॅलो हॅलो म्हणतो आणि कट करून टाकतो मुद्दाम. हॅलो नंदिनी बेटा असं म्हणत होता तो. अगं आउट ऑफ रेंज येते असं म्हणत होता तो. आपण नंतर बोलूया का असं म्हणतात होता ते. अच्छा बरं असं म्हणते नंदिनी आणि ठेवते आता ती. दरवेळी अर्धा अर्धा तास बोलणारे काका आज असे वेगळे का वाटतात असं म्हणते आता नंदिनी. तर आता इथे वसवत्या खेळत असतात चेस आणि रम्या येते. आई असं म्हणते आता रम्या. तुझ्या डोक्यात खूळ शिरलाय का असं म्हणते आता रम्या. दोन्ही डाव तूच काही खेळतीयस असं म्हणते आता रम्या. तर वसवत्या म्हणतात डाव खेळत नाही आहे, डाव खेळून झालाय माझा असं म्हणतात आता वसवत्या. आता आज ठिणगी न टाकताच आग लागणार आहे असं म्हणते आता वसवत्या. आणि धूर उडणार आहे असं म्हणतात त्या. कसली आग आणि कसला धूर आहे असं म्हणते आता रम्या. तू ना रोज असं काहीतरी बोलत असतेस बघ, पण करत मात्र काहीच नाहीस असं म्हणते रम्या. 2 दिवस थांबायला सांगितलं होतं असं म्हणते आता वसवत्या. विसरलीस का. तर आता रम्या म्हणते चांगलं लक्षात आहे माझ्या ते, पण तू विचारलेस वाटतं, कारण 2 दिवस संपले केव्हाच.
काही केलेलं नाही आहेस तू ह्या 2 दिवसात असं म्हणते तर रम्या. आणि तो कोण तो माणूस, त्याचा फोन सुद्धा नाही आला असं म्हणते रम्या. अगं फोनवरती बोलण्याचे दिवस संपले रम्या असं म्हणते तेव्हा स्वत्या. आता आज महासंगम होणार असं म्हणते तेव्हा स्वत्या. महासंगम असं म्हणते त्या रम्या. म्हणजे आज तू त्या माणसाला भेटणार आहेस का असं म्हणते रम्या. फक्त मी नाही, आपण असं म्हणते तेव्हा स्वत्या. आपण दोघेही आज त्या माणसाला भेटणार आणि मग गेम ओव्हर असं म्हणते आता वसवत्या. आई अगं, राजा स्वतःच्याच वजिराला कसं काय मारू शकतं असं म्हणते तर रम्या. बुद्धिबळाच्या खेळामध्ये नाही मारू शकत, पण मी रचलेल्या खेळामध्ये आज तेच होणार आहे असं म्हणते आता वसवत्या. राजाच आपल्या वजिराला मारणार आहे असं म्हणते आता वसवत्या. मग राजा कोण असं म्हणते आता रम्या. आणि वजीर कोण कळेल असं म्हणते आता वसवत्याने. हसतात त्या आणि आता बघत असतात त्या राजाकडे, बुद्धिबळातल्या राजाकडे. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे अनिशा आंघोळ करून आलेली असते आणि काव्या मात्र अभ्यास करत असते. तर आता अनिशा आपलं टावेल फेकते तिथे. तर अनिशा बघते आता काव्याकडे. तर आता अनिशा जाते आपली केस विंचरण्यासाठी. तर आता इथे टॉवेल मधलं पाणी फेकते ती काव्यावरती. प्रॉब्लेम काय तुझा असं म्हणते त्या काव्या. प्रॉब्लेम तुझा नाही माझा आहे असं म्हणते आता अनिशा. तू खोटं बोलते सगळ्यांशी असं म्हणते आता अनिशा. त्या मानिनी काकूंना सगळं खरं खरं सांगून मोकळं व्हायचं असं म्हणते अनिशा. तर ते कळत नाही आहेस तू. आणि आता सुद्धा जेव्हा पार्थ जिजू रूममध्ये आले तेव्हा तू मुद्दाम त्यांना चुकवण्यासाठी बाथरूममध्ये गेलीस आणि मला खोटं सांगायला लावलीस की तू आंघोळ करतेस म्हणून असं म्हणते अनिशा. अगं मी जे करत होते तेच तुला सांग असं म्हणाले मी असं म्हणते तर काव्या. सो तुझी आंघोळ झाली होती काव्या असं म्हणते तर अनिशा. तर आता काव्या म्हणते आलस गेला नव्हता माझा चेहऱ्यावरचा म्हणून मी परत गेले, तोंडावर पाणी मारायला गेले मी असं म्हणते तर काव्या. तू तोंड धुवायला नाही, तोंड लपवायला गेले होते आतमध्ये. मला काय कळत नाही का असं म्हणते अनिशा. अगं चुकलं माझं असं म्हणते तर काव्या. सॉरी असं म्हणते आता ती काव्या. असं म्हणते अनिशा. अगं का करतेस ग तू असं, कारण तुला माहिती आहे अनिशा माणिनी काकूना वचन दिले मी असं म्हणते आता काव्या. तर आजचा भाग इथे संपतो. बघत रिकामध्ये काय येते. तर आता इथे नंदिनी वाट बघत असते जीवाची आणि सगळ्या बायका म्हणत असतात तू जीवा तर त्यांची वाट बघतेस ना. तर नंदिनी म्हणते जे येणारच नाहीये त्यांची वाट तरी कशाला बघायची असं म्हणते आता नंदिनी. हे घर म्हणजे ती आणि ते घर म्हणजे ही असं म्हणतो तो. आणि आता तो आलेला असतो बघा प्रेक्षक हो, जीवा आणि आनंद निवास मॉडेल बनवून आणलेला असतो तो. नंदिनी खूप खुश होते. तर आता इथे आनंद निवास ज्याचा असता बघा प्रेक्षक हो, तो माणूस आणि भास्कर भेटलेले असतात. आणि आता तो भास्कर म्हणत असतो आज जे नंदिनी बरोबर होईल ना तिच्या पायाखालची जमीन हादरेल असं म्हटलेलं असतो. तर आता इथे पार्थच्या घरी 2 लोक आलेले असतात आणि आता ते म्हणतात काव्या. तर आता इथे पार्थ बघतो काव्याकडे, तर ती साडी घालून आलेली असते बघा प्रेक्षक हो, आणि खूप छान दिसत असते काव्या. तर आता पार्थला बघून खूप छान वाटतं तिला. तर आता प्रेक्षक हो, रिकॅप इथेच संपतो. तर आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.